अहो भाऊजी तुम्ही हो, काय म्हणता? बसा ना. बरं, अजय कुठे गेलाय? आजचे कामावर गेलेत ते. आणि आज तर सुट्टी होती ना? हा आज सुट्टी होती पण ते काहीतरी काम निघालं त्याच्यामुळे गेले ते. ठीक आहे, ठीक आहे. बसा ना तुम्ही. नाही, बसतो ना, बाहेर बसतो ना. भाऊजी बसा ना इथे. नाही नाही, बसलो असतो ना बाहेर. बसा ना. बरं ठीक आहे, हा बोला ना काय. भाऊजी मला लई दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे. हा बोला ना. तुम्ही ना खूप छान दिसता हो. तुम्ही लग्न का करून घेत नाही हो? आता माझ्याशी कोण लग्न करणार? पहिले जे झालं ते माहितीच ना तुला काय. पण प्रेमाची गरज पडतच असेल ना हो तुम्हाला. हो, ते तर आहेच ना, पडणार, पण आता कोण माझ्याशी लग्न करणार असा विषय ना. भाऊजी जर तुमची गरज मी पूर्ण केली तर? हो, काय बोलताय तुम्ही? असं नाही, नाही बरोबर नाही. नाही तुम्ही कशाला काळजी करताय? आता ही गोष्ट थोडी ना कोणाला नाही कळणार नाही, आहे. एक तर अजय घरी नाही, मी बाहेर बसतो बरं का. हो असं काय करताय? नाही बसा ना नाही, तुम्ही. मलाही बरोबर वाटत नाही. तुम्ही असं कसं काय बोलताय तुम्ही? अहो, बसा ना, बोलू ना आपण. नाही नाही, मी बसतो बाहेर, मी बसतो. मला ना जाळ्यात ओढावंच लागेल. अहो अहो तुम्ही काय इकडे निघून आले? नाही नाही, तिकडं जरा बसं वाटलं नाही. आणि अजय पण घरी नाही ना, मी बसतो, बरोबर वाटत नाही. अहो बघा ना, एवढा छान देखणे तुम्ही दिसता. नाही नाही, मी तुम्हाला प्रेम देते ना, तुम्ही नाही, नाही. फक्त माझी गोष्ट ऐका. तुम्ही ना माझ्या म्हणण्याप्रमाणे चाला. तुम्हाला ना मी इतकं खुश करेल ना की तुमच्या बायकोने बी कधी तुम्हाला खुश केलं नसेल. म्हणजे तुम्ही जर खुश करणार असेल तर मला लग्न करण्याची गरजच नाही का? हो मग मी कशाला लग्न करू? नाही हो करणार पण तुम्ही खुश. हो. बरं, चालते ना, मला पण हीच अपेक्षा होती तुमच्याकडे. अच्छा, मग चला ना, मग आपण आता हा अजय घरी नाहीये तर आपण ना हा. प्रेम करू ना. अहो भाऊजी तुम्हाला माहिती आहे का, माझा नवरा ना मला प्रेमच देत नाही. म्हणजे माझ्या गरजा ना, माझ्या पूर्ण इच्छा त्याच्याकडनं पूर्णच होत नाही हो. म्हणून तर मी तुमच्या जवळ आले ना. म्हणजे अजय काहीच करत नाही का? हो ना. खरंच हो भाऊजी, तुम्ही इतके छान आहेत ना, नाही मला लय आवडता हो तुम्ही. नाही, असं तू बोलली ना, मला खूप भारी वाटलं बरं का. अच्छा. आणि मला तुझ्याकडे हीच अपेक्षा होती. हो ना. हो. मग आता खूप छान चान्स आहे, ते पण घरी नाहीत, मग आपण चान्स. हो हो, खरंच तू किती सुंदर आहे नाही का? हो खूप सुंदर आहे बरं का तू. मला पण हीच अपेक्षा होती नाही का? हो ना. मग चला ना, तुमच्या अपेक्षा पूर्ण करते मी. तू खूप सुंदर आहे बरं का, खूप सुंदर आहे. नाटकं चाललेत ना, हे नाटकं चाललेत ना. भाऊजी हे काय करताय तुम्ही? अरे नाटकं माहिती आहे तुझे, मला तुम्हाला गोड बोल. अरे मी सोडणार नाही, तुम्हाला सोडणार नाही. अजय येणार नाही ना. अजय तर घरी आता जीव घेईल तुझा. अरे सोड माझ्या बायकोला. अरे तू तर कामावर होता ना, कसं काय आला तू? बघा नाही काय करताय. अरे काय करतोय तू? हा, अरे खोटारड्या, तू तर कामावर गेला होता ना. काय नव्हतं गेलो मी कामावर. मला माहिती आहे तुमची चाळे, काय नाटकं करते ती. काय बोलली माहितीये का, मी आवडतो म्हणे तिला. अरे मला सगळं माहिती आहे, तुमची काय प्लॅनिंग होती ना. मी मध्ये जे बोलत होते ना, मी ते आधीच ऐकलं होतं. अहो तुम्हाला समजत नाहीये, पुढे जाऊन जर त्याने एखाद्या मुलीशी लग्न केलं, हा, करतात मुली प्रॉपर्टी बघून लग्न करतात, ती प्रॉपर्टी जाईल ना आपल्या हातातनं. हा, अगं तो कशाला करेल लग्न? अहो केलंच तर मग काय करता तुम्ही? हा, ती प्रॉपर्टी जाईल ना आपल्या हातातनं. एक त्याच्या आधी जोपर्यंत तो एकटा आहे, त्याचा फायदा उचलून त्याला मी जाळ्यात ओढते. त्याला जाळ्यात ओढून ना, त्याला अशी पट्टी पडवते की जेणेकरून ना त्याने प्रॉपर्टीवर डोळे झाकून सही केली पाहिजे. अगं पण कशाला गरज आहे याची? गरज आहे, तुम्हाला अगं. समजत नाहीये. खूप गरज आहे आपल्याला पैशांची, प्रॉपर्टीची. अगं ठीक आहे, मग मी एक काम करते, तुम्हाला नाही ऐकायचं ना माझी गोष्ट, मी एक काम करते, मी चालले जाते माझ्या माहेरी. नको मला मूल बाळ काहीच नको. अगं काय तुझं हे? आज ना उद्या ती प्रॉपर्टी आपल्याच नावावर होणार आहे आणि मला गॅरंटी पण आहे त्याने जर लग्न केलं तर कोणती बाई आपल्या नावावरती त्यांची प्रॉपर्टी करेल? हा, बरं भाई, हे बघ, जसं तुला वाटतंय ना तसं कर. मला प्रेमाचं नाटक करून जळ्यात ओढून म्हणजे तुझा माझ्या प्रॉपर्टी टोळ आहे ना. अरे प्रॉपर्टी पाहिजे तर सरळ सरळ मागायची ना तुम्ही. काय तू पण तुझाच प्लॅन असेल सगळा, माझा भाऊ असा नव्हता काय रे अजय? अरे डायरेक्ट मागायचीच नाही प्रॉपर्टी. मला तरी कोण आहे? मला ना बायको ना लेकर बाळ, मी सगळी प्रॉपर्टी तुमच्यावर तुम्हाला दान केली असती माहिती का. अशी चाळे करती.
पैशासाठी? मग देऊन टाका ना प्रॉपर्टी. हा अरे पण तुला शोभतं का? मी मोठा धीर आहे, तू काय बोलत करत होती माझ्यासोबत सगळे? हा का बर आमच्या प्रॉपर्टीवर नागोबा बनून बसलेत? काय आहे तुमच्याकडे? ना बायको आहे ना मुलं बाळ आहे, काय करता त्या अरे प्रॉपर्टीचं? हा पण मी देणारच नाही, शेवटी देणारच नाही तुम्हाला सगळं. तुम्हाला देणार होतो ना मी. शेवटी कधी? हा 4 वर्ष झाले तुम्हाला सांभाळतोय आम्ही, रोज रोज तुमचं अरे पण तुम्ही नुसते पैसे बुडवता, तुमच्याकडे दिले असताना तुम्ही नुसतं रोज मजा आजा करता. मग ते तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्याच पुढे भविष्यात तुम्हाला लेकरू बाळ झालं त्यासाठी तुम्हाला मी पैसे जमवत होतो, माहितीये का? हे बघा, तुमचं ना अति झालंय. तुम्ही ना सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावर करा आणि तुम्ही इथून निघा. अरे मी तुमचा जे हिस्साच आहे ना ते तुमच्या नावावर करेल आणि तुमचं माझं तोड तुम्हाला दाखवणार पण नाहीये. पण आता ना तुमच्या घरात मला एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. आणि ती जी काही प्रॉपर्टी होती ना मी फुटी कवडी पण देणार आहे. जा काय 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 अहो, असं काय करताय? मी देणार नाही काहीच. मी इकडे आणत असं मला जाण कर, पण तुमच्या नावावर एक फुटी कवडी देणार नाही. काय करायचं ते कर, कोर्टात जा, केस कर, काय करायचं ते कर, निघा. बघतो मी. यार सगळी प्रॉपर्टी गेली. अरे यार, शिट यार, आपण बोलताना विचारच केला नाही की आजूबाजूला कधी त्यांनी ऐकून घेतलं आणि कधी हे सगळं झालं. अगं मी तुला नाही बोलत होतो ना, मी तुला बोललो होतो की आपल्या हिश्श्याची प्रॉपर्टी आपण घेऊ ना. अहो, हिस्सा 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 काय भेटलंय आपल्याला? एवढंसं जमिनीचं तुकडं आणि एक घर, काय होणार आहे त्याच्यामध्ये? अगं मग केलं असतं ना. आपल्या भविष्यासाठी सांगत होती ना मी सगळं काही. अगं मग मी काय चुकीचं बोलले? अगं तो पण आपल्या भविष्यासाठीच सांगत होता ना. भविष्यात आता त्याला मूल नाही, बाळ नाही, बायको नाही, हा ती प्रॉपर्टी आपल्याच नावावर झाली असते. मी तुला बोललो होतो ना सगळं काही. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. झालं आता, जी भेटणार होती ती पण नाही भेटणार प्रॉपर्टी. बस आता बोंबा आणत. खरंच माझंच चुकलं. असं पण ती प्रॉपर्टी आम्हालाच भेटली असती. मी माझ्या हातोपाय ती सगळी प्रॉपर्टी गमावली.